हॅलो. नमस्कार. मी आज राईस बनवते. तांदूळ घेतलेले आहे 4 वाट्या. 4 वाट्या तांदूळ घेतले मी. बासमती राईस आहे. ते धुवून घेतले मी. त्यानंतर इथे वटाणा घेतला, पावटा घेतला आणि बटाटा ते पण धुवून घेते मी. तिथे सोयाबीन घेतलेलं आहे मी थोडंसं. ते पण गरम पाण्यात उकळून घेतलेलं आहे. इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून. अद्रक घेतले थोडं ठेचून. 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतली मी कापून. तसेच इथे थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत. दालचिनी घेतली आहे. लवंग घेतले 4-5 मिरे घेतले. 3 काळी वेलची घेतलेली, मसाला वेलची आणि तेजपत्ता. तर मी आता याच्यात कुकरमध्ये तेल टाकत आहे. तेल घातले कुकरमध्ये मी. तर मी कढीपत्ता टाकलेला आहे. तेजपत्ता घातला आहे. काळी मिरी, लवंग टाकून घेते मी. ते मी तेलात परतून घेते. त्यात काजूचे तुकडे घातलेले आहेत. अद्रक लसूण टाकलेलं आहे. ते हलकंसं परतून घेते मी. त्याच्यात मी कांदा घालत आहे. कांदा छान परतून घेते. सोयाबीन आहे ते काढून घेते मी गरम पाण्यात. गरम पाण्यात टाकल्यामुळे ते सॉफ्ट होतं, चांगलं नरम होतं. त्यात थोडंसं मी चिमूटभर मीठ पण टाकलं होतं. बघा, कांदा छान असं परतून घेते मी. आणि त्यातच मी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे, कारण त्यात थोडीशी कांदा वगैरे असले ना तर छान लागतं खायला, ते टेस्टी लागतं. थोडंसं थंड पाण्यात टाकून मी पिळून घेत आहे ते. त्यात मी सोयाबीन सुद्धा घालत आहे. बटाटा, पावटा आणि वाटाणा मी टाकून घेते. परतून घेते मी. त्यात चवीनुसार मी मीठ घालून घेते 1 चम्मच. मी हा 2 चम्मच आणि अगदी थोडंसं वरती घातलंय.
मीठ टाकून घेतलेलं आहे मी. थोडीशी मी अर्धा चमच हळद पावडर टाकते आणि हळद पावडर मी घरीच बनवलेली आहे. छान अशी ओली हळद आणून घरी बनवून घेतलेली आहे. आणि खूप म्हणजे ते नाही का खूप पिवळे आणि त्यात मिक्स वगैरे काहीच नाही असं म्हणजे हळद पावडर घालून घेतली आहे. आणि त्यातच मी 2-3 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. 3 चमचे लाल पावडर घातली. छान परतून घेते. थोडंसं पाणी ठेवते ते गरम करायला, लगेच गरम होईल ते, म्हणजे भात लवकर होईल. परतून घेते भात. छान बघा, छान भाजी तयार झालेली आहे. छान भाजी तयार झालेली आहे. पनीर कदा आहे त्याच्यामध्ये